आमचा घोडा पागेतून बाहेर काढला? नाही युवराज. का? ते काय विचारू नका. आम्ही आऊसाहेबांच्या दर्शनासाठी पाचाडला निघालो आहोत आणि आमचा घोडा अजूनही पागेत. काय झालं? घोडा पागेतून बाहेर न काढण्याची कोण वजह? मुजरा युवराज. बोला. युवराज, क्षमा असावी. क्षमा? ना तुमच्याकडून काही गुन्हा घडला ना आम्ही तुम्हाला काही बोललो, मग क्षमा कशाबद्दल? युवराज, आपणास गड उतार होता येणार नाही. कारण? नाही, कारण असं नाही, पण मग का गड उतार होता येणार नाही आम्हाला? युवराज, माफी असावी. काल आमचे युवराज पदाचे अधिकार काढून घेतले जातात आणि आज आमच्या मांडी खालून घोडा काढून घेतला जातो. आम्हाला आऊसाहेबांच्या दर्शनासाठी सुद्धा गड उतार होता येणार नाही पंत? तसं नाही युवराज, पण उद्या न्यायनिवाड आहे आणि आणि आपण आरोपी आहोत. आम्ही आरोपी आहोत. नकाच असू पंत. जिथे खुद्द आबासाहेबांनी आम्ही आरोपी आहोत म्हणून आम्हाला भेटायला नकार दिला, तिथे तुम्हाला कसलं भय? तसं नाहीये युवराज, पण स्वराज्यात नियम सर्वांना सारखेच. महाराजांचा आदेश, आम्ही फक्त ताबेदार. ताबाच घेतलाय सगळ्यांनी आमचा. परिस्थितीनं सुद्धा. शंका वाटली असेल आम्ही गड उतरलो आणि परत आलोच नाही तर? पळूनच जायचं असतं ना तर रायप्पानं घोडा माघारी फिरवा म्हणून सांगितलं तेव्हाच पळून गेलो असतो पंत. पण रक्तात नाही ते आमच्या. आम्ही निर्दोष आहोत आणि हे आम्हाला ठाऊक आहे, चांगलंच ठाऊक आहे. करा, तुम्ही आदेशाचं पालन करा पंत. नाही जाणार आम्ही आमच्या आऊसाहेबांच्या समाधीच्या दर्शनाला. त्या रायगडाच्या हवेत श्वास घेण्याची तरी मुभा आहे ना आम्हाला पण, आदेशानुसार. दामाजी, अरे मला वाटतंय की 12 संभाळ वाजवावे. असं वाटतंय की 12 ढोलांचा खैंदोल मांडावा. अरे नाचावंच वाटतंय. हो मालक, जरा थांबा. अहो, ती हौसाबाई कलावंती नाचल ना तुमच्या पुढं. अरे पट्टी येईपर्यंत काय करू बे, काय करू, दम दरवात नाही रे. अरे काल परवापर्यंत डोळ्याला डोळा लागत नव्हता, हैराण झालो होतो. म्हटलं चूल तर मांडली आपण, जाळही लावलाय, शिजवलं देखील, पण हे सगळं बिघडलं तर? पण नाही बिघडलं दाबाजी. महाराजांचे खबरगीर आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी गोदावरीला संपवली आपण. लय वाईट वाटलं. पाप घडलं या हातानं. कसलं पाप घडलं रे? हा, मी इथे मेलो असतो, जीवानीशी मी मेलो असतो, चाललं असतं तुला? पण त्या लय चांगल्या होत्या. हे मात्र खरं, चांगली होती रे ती, गुणवान होती. पण काय दामाजी, सोन्याची सुरी असली म्हणून कोणी काळजात खुपसून नाही ना घे. पण आपल्या हातून लय मोठं पाप घड. ए दामाजी, अरे गोदावरीचं तोंड कप्प केलं म्हणून तर आपण सुटलो ना. आता आपल्या कार्यात कुणाची खेळ नसणार. तेवढं झालं दामाजी, आता होऊ दे निवाडा. हा केदारजी कोणाला घाबरत नाही. आता मला चारी वाटा नाही चारी नाही युवराज, आता या केदारजीला 12 वाटा मोकळ्या. अरे दामाजी, हे काय केलं रे मी? इथे गोदावरीला संपवलं आणि तिथे युवराजांना चारित्र्यावरनं
बदनाम केलं. बर केदार भाऊ, अं? युवराज बी लय हुशार आहे. काय उपयोग त्या हुशारीचा? अरे युवराजांबद्दल खरं बोलणारा पुरावाच या केदारजींनी नष्ट केलाय. आता या केदारजीचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. केदारजीने ही लढाई जिंकली आणि युवराज झाले चितपट. अरे इथे तर कुणी बी नाही. खबर तर पक्के. मग कुठे गेला गोदावरी बाई? रागात जातेजी. म्हणजे गोदावरी बाईसनी मारलं? आपण उशिरा पोचलो र. इथे झटापटी झाली आहे. इथे थांबून काय बी उपयोग नाही. चल युवराजनी सांगू. जो आदेश निघतो तो आमच्या खिलाफ, जो हुकूम निघतो तो आमच्या विरोधात, समंजसपणाचे सगळे सगळे दरवाजे बंद होतात. घोड्याबरोबर आमचं स्वातंत्र्य सुद्धा जखडबंद होतंय बागेत. काय चाललंय? युवराज ऐकावं, शांत व्हावं. तुम्ही आम्हाला शांत करा, आम्हालाच गप्प राहायला सांगा. काय झालं? काय म्हणून हा संताप? आम्ही सांगितलेलं ऐकावं. ऐकतोच राहूत, सगळंच ऐकतो, पण त्याचे परिणाम मात्र उलटच होत चालले. सो एक एक करून आमची सगळी सगळी कवच कुंडलं काढून घेतली जात आहे. असं बोलू नये युवराज. आम्ही आऊसाहेबांच्या दर्शनासाठी निघालो होतो पाचाडला. म्हटलं तिथं तरी मन मोकळ होईल, पण तेवढ्यात आदेशाला आम्ही गड उतार होऊ शकत नाही. सो मांडी खालचा घोडाच नाही, पायाखालचा रस्ता सुद्धा काढून घेतल्यासारखा वाटतोय. नाराज होऊ नका. नाराज होऊ नको. मग किमान समर्पक उत्तर तरी द्या आम्हाला. कोणी एक आमच्याकडे बोट दाखवतो आणि आम्हाला झाडाझडती द्यावी लागते. आम्हाला युवराज ऐका ना आमचं. संयमानं घ्या. आम्ही सांगितलं ना तुम्हाला, हा प्रसंग म्हणजे तुमच्या चारित्र्यावर आलेला अफजल खान आहे. मग असं भिवून कसं चालेल? लावा त्यास वाघनख. तुम्हाला आश्चर्य वाटेल येसो, या सगळ्याकडे आम्ही अफजल खान म्हणूनच पाहिजे. त्याला जोखलं, त्याला फाडण्यासाठी हातात वाघनख सुद्धा घातला आणि त्याला भिडलो सुद्धा. त्यानं आमचं मस्तक काखेत दाबलं, पाठीवर कट्यारीचा वार केला. आम्ही म्हटलं बस हीच वेळ या अफजल खानाला फाडण्याची. आम्ही त्याला वाघनख लावलं, पण येसू या अफजल खानाला पोटच नाही हो. वाघनख तरी कुठं लावायचं? युवराज शांत व्हा. शांत हो. कसा? कुठे शांत हो येसू? ती जागा तरी दाखवा. जगदीश्वराच्या मंदिरात अभिषेक करावा. आमचा हा देव त्या महादेवाजवळच शांत होईल. होय बापू, तुमचीच वाट बघत होतो. सापडली गोदावरी? नाही. जगदीश्वरा, कशी सापडणार? कशी सापडणार? हे असं हातावर हात ठेवून तोंडाला पदर लावून रडत बसलं म्हणजे सगळ्या गोष्टी होतात का? जावई बापू नका हो असं बोलू. अहो मग काय बोलू सासूबाई, काय बोलू सांगा ना. चला मान्य आहे, गोदावरी गोदावरी माझी बायको आहे, पण तुमची लेक आहे. पण तुम्हाला आहे का काळजी? मीच आपला एकटा फिरतोय वणवण. अहो पायाला फोड आले, माझे पायतण जितलं. अहो तुम्ही करताय ते दिसतंय हो.
तुमचा जीव वेडापिसा झालाय पोरीसाठी. माझ्या एकट्याचा होऊन काय उपयोग आहे? तुम्ही बाहेर पडा. पण सासरे बुवा त्यांनी तर हातपायच गाळले. हे असं करून काही होतं का? मी बाई माणूस कुठे जावे? अहो गडावर जा. महाराजांच्या महालाचा दरवाजा ठोठवा. महाराणी सोयराबाई त्यांना जाग करा. सांगा त्यांना की पाठवा तुमचे खबरगीर आणि धुंडाळून काढा सगळं गाव. शोधून काढा रानात त्यांना. काय हो सासरे बुवा? हो ना. अहो हे महाराजांचं एवढं मोठं हेरखात आहे. त्यांना म्हणावं शोधून काढा माझी लेक माझ्या समोर आणून उभी करा. आणि त्यांना सासूबाई हेही निक्षून सांगा, निवाडा व्हायच्या आधी माझ्या लेकीला माझ्या घरात आणून सोडा, नाहीतर रायगडाच्या दारावर मी धडक मारीन. असं बोलू? हो मग आता आपल्या हातात काय राहिलंय सासूबाई? अहो आपली गोदावरी आपल्याला परत मिळाल्याची कारण. आणि गोदावरी मिळाली ना की मी ताबडतोब तिला घेऊन इथून निघून जाणार आहे. मागे वळून पाहणार सुद्धा नाही. हौस फिटली हो माझी. बघितलीत माया? जावई बापू रडू नका, येईल गोदावरी. तुमच्या तोंडात साखऱ्या पडो सासूबाई. गोदा कुठे आहेस ग तू? ये लवकर. चला चला केदारजी, इथे बसून चालणार नाही. आता उमाठ्याच्या बाजूला जातो आणि शोधून आणतो तिला. येतो मी. महाराज, सर्जेराव जेदे आलेत. इजाजत मागतायत. आम्ही त्यांचीच वाट पाहत होतो. पाठवा त्यांना. जशी आज्ञा. मुजरा महाराज. सर्जेराव काय खबर? नाही, काय बी खबर नाही बघा. गोदावरी सापडणार आहे की नाही? तसं नवं, सापडल. पण लय जय्यत तयारीने दडवून ठेवले बघा. आपली माणसं धाडलेत समधीकडं, पण अजून काय बी सुगावा नाही बघा. आणखी नजरबाज दिमतीला घ्या. जी. कुठेतरी पाणी मुरतंय. काहीतरी शिस्त आहे नक्की. काय ते शोधा. आणि दुसरी गोष्ट, अनाजींच्या जावयाच्या मागावर शंभूराजांनी त्यांचे काही विश्वासू मित्र लावले आहेत. त्यांच्यावरही नीट नजर ठेवा. जी महाराज. अनाजी पंतांनी तशी तक्रारच केली. हा, पण ज्या अर्थी शंभूराजे अनाजींच्या जावयांच्या मागे आहेत, त्या अर्थी तिथेही संशयाला जागा राहतेच. कदाचित त्यांच्या जावयाने शंभूराजांवर आरोप केलेत म्हणून त्यांचे मित्र रागावून त्यांच्या मागे लागले असतील. आपली 2 माणसं त्यांच्या जावयाच्या मागावर लावा. जी महाराज. उद्या निवाडा आहे. कोणत्याही परिस्थितीत गोदावरी दरबारात पोहोचली पाहिजे. आपल्या माणसांनी गाव, डोंगर, दर्या समद पालत घातलंय बघा. तरी बी अजून नजरबाज घेतो दिमतीला. आणखीन वेळ दौडू नका. या मुजरा महाराज. युवराजनी ज्योताजी रायप्पा भेटीची इजाजत मागतायत. बोलवा त्यांना. जी. युवराजासने भेटायचं होतं. युवराज महालात नाहीत, परंतु काही निरोप असेल तर आम्हाला सांगावा. गोदावरीबाईसनी जिथं डांबून ठेवलं होतं तिथवर आम्ही पोहोचलो. पण काय? गोदावरीबाई घावल्यात नाही. पण तुम्हाला कसं समजलं गोदावरी तिथे आहे ते? आमासनी फुटलेल्या बांगड्या गावल्या आणि युवराजनी आम्ही नजर ठेवून होतो. एक बामठा गावला, त्याला जरा आमच्या पद्धतीने समजावला, मग म्हणला दाखवतो, पण आमासनी जायला उशीर लागला. याचा अर्थ गोदावरी तिथे होती. तर कदाचित तुम्ही तिथे येता हे पाहून त्यांनी पळ काढला असेल. नाही युवराजनी, आदल्या दिवशी त्यांनी तिथनं पळ काढला असावा. कशावरून? अहो तिथं रगात सांडलं होतं, ते बी सुकल्याला. युवराजनी गोदावरीला ठार मारलंय. काय? होय, ठार मारून तिची विल्हेवाट बी लावली आहे. अरे देवा.
शेवटची रात्र ही शेवटची रात्र होती. निवाड्याच्या दरबारात जर तिने सांगितलं असतं तर शंभूराजे निर्दोष सिद्ध झाले असते. पण मातोश्री, शंभूराजे, तुम्ही यावेळी मंदिरात? खरं तर आम्ही पाचाडला निघालो होतो आऊसाहेबांच्या दर्शनाला, पण समजलं की आम्हाला गडउतार होण्याची इजाजत नाही. ना गडउतार होता येत ना आबासाहेबांच्या दर्शनाला जाता येत. युवराजनी म्हणाल्या मंदिरात जाऊन या. आलो. बरं केलं. तेवढाच मनाला आनंद. आनंद तेव्हाच वाटेल जेव्हा आपलं दर्शन घेऊ. सुखी भव, आयुष्यमान भव. असं करू नका मातोश्री. न्यायासनावर आपण उद्या बसणार आहात. आज तर आमच्या मातोश्रीच आहात. आज आपण द्याल तो आशीर्वाद आणि उद्या द्याल तो निवाडा. दोन्ही शिरसावंत. सुखी भव. मातोश्री, निवाडा आमच्या बाजूने लागला तर तुमचा आशीर्वाद खरा ठरतो, आणि आमच्या बाजूने लागला नाही तरी आशीर्वादास बोल लागत नाही. तुमच्या आईपणाला बाधा येत नाही. मातोश्री, उद्या निवाड्याच्या वेळी आमच्याकडे पुत्र म्हणून नाही तर एक आरोपी म्हणून बघण्याचं बळ श्री जगदीश्वर तुम्हास देव. बघितलं केवढा समजूतदारपणा. हो ना, आम्हाला एवढं दडपण आलंय, परंतु किती सहज शांतपणे बोलले. हो ना, त्या जगदीश्वरा शंभू प्रमाणेच मंदिरातल्या अंगणात आमचे शंभू आणि मंदिरात तो शंभू, दोघेही सारखेच. त्यालाही कित्येकदा अशा अडचणी आल्या. जवळच्यांनी फसवलं, अपमानित केलं. समुद्र मंथनातून 14 रत्ने ज्याने त्याने पळवली. कुणाला अमृत मिळाले तर कुणाला लक्ष्मी, कुणाला पारिजात तर कुणाला कौस्तुभ. पण शंभू महादेवाच्या वाट्याला आलं विष, हलाहल. सर्वांगाचा दाह झाला. सैरा वैरा पळत सुटले पण तक्रार केली नाही. हसत हसत विष पचवलं. आणि आता आमच्या शंभूराजांच्या वाट्याला आलं हे बदनामीचे हलाहल. पचवतील का होते? पचवायलाच हवं. हो सिया